सध्या मराठीतील दशावतार सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे। त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे कांतारा सिनेमाशी तुलना। वयाच्या 81व्या वर्षी दिलीप प्रभावळकर यांचा अप्रतिम अभिनय, सिनेमातील दृश्ये, ॲक्शन, कोकण आणि जागतिक दर्जाचा पर्यावरणावरील विषय। हा सिनेमा जर अन्य भाषेत डब झाला तर नक्कीच 100 करोड कमावेल। नमस्कार। जर तुम्ही महाराष्ट्रीयन असाल, मराठी असाल आणि मराठी कलाकृतीचे प्रेमी असाल तर दशावतार ही सिनेमा नक्कीच तुम्ही मिस नका करू। याच्या मागची कारणं मी थोडीशी लिहिली आहेत, ती तुम्हाला सांगतो। सध्या सिनेमा सर्वत्र प्रचंड गाजतोय, पण त्याची मागची कारणं समजून घ्या। सोशल मीडियावर, ट्विटरवर, फेसबुकवर, यूट्यूबवर सर्वत्र दशावतार सिनेमाची चर्चा। मराठी प्रेक्षकांनो जागे व्हा। वेळ फक्त सिनेमा पाहण्याची नाहीये, तर वेळ आली आहे की आपण जागृत होण्याची। काही ठिकाणी कांतारा आणि दशावतारची कुठे ना कुठे कंपॅरिझन होते, होऊ दे, पण कांतारामध्ये फक्त वरा अवतार सांगितलाय, दशावतारमध्ये अनेक अवतार। मी स्पॉइलर नाही टाकत आहे, मी पिक्चर सांगत नाहीये, पण दशावतार 10 अवतारांपैकी काही अवतार तुम्हाला दाखवतो। अच्छा, दिलीप प्रभावळकर काका यांचं वय वर्ष 81। 81व्या वयामध्ये जेव्हा आपल्या इकडचे सिनियर सिटीजन कुठेतरी कोपरत असतात, तेव्हा आमचे दिलीप काका खूप छान असं अप्रतिम म्हणजे तरुण माणसाला लाजवेल इतकं चांगलं असं काम करतायत। ज्या पद्धतीने कोकण रंगवण्यात आलाय त्यासाठी हॅट्स ऑफ। खरंच आपला कोकण छान आहे, सुंदर, आणि ही कलाकृती मराठी सिनेमा हा आशयप्रधान असतोच, परंतु मराठी सिनेमा आता महाराष्ट्राच्या पलीकडे, देशाच्या पलीकडे, आंतरराष्ट्रीय स्तरावर कसा जाणार याची काळजी आणि ह्यासाठी संपूर्ण टीमने जे एफर्ट टाकलेत तो म्हणजे दशावतार। हे तुम्ही मागे जे पोस्टर पाहतायत तिथपासून सिनेमॅटोग्राफी, कॅमेराग्राफी, अँगल्स, ॲक्शन, थ्रिल, सस्पेन्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रंगभूषा, केशभूषा आणि स्टार्टिंगला जो साऊंड येतो भरत जाधव यांच्या बंदुकीचा, तिथपासून सिनेमा तुम्हाला सस्पेन्स पर्यंत घेऊन जातो। महेश मांजरेकर नंतर येतात, पण अत्यंत महत्त्वाची भूमिका घेऊन येतात। नावं काय सांगू तुम्हाला, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी, त्याच्यानंतर दिलीप काका, जसं मी नाव सांगितलं, महेश मांजरेकर, हे एक उत्तम दर्जाचे जेव्हा कलाकार एकत्र येतात आपला मराठी सिनेमा टिकवण्यासाठी। कारण की ह्या वर्षी 2025 मध्ये कोणतेही मराठी सिनेमा जास्त चाललेले नाही, चांगले होते परंतु चालले नाही। सध्या मी हा व्हिडिओ शूट करताना सिनेमा 12 करोड क्रॉस झालाय। हा सिनेमा 100 करोड क्रॉस करायचा असेल तर एकच मागणी आहे, सिनेमा हिंदीमध्ये डब करा, साऊथ मध्ये डब करा। कारण की साऊथचे सिनेमा आपण बघतो ते 100-150 करोड जातात, परंतु आपले मराठी सिनेमा महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला मोबाईलवर बघायचे आहेत, आपल्याला युट्यूबवर बघायचे। तसं करू नका, हा सिनेमा फक्त आणि फक्त थिएटरमध्ये बघा। धन्यवाद। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।